अर्धवट वाचलं जे जुलैमध्ये त्यांची ऑगस्टमध्ये त्यांनी जे तक्रारीचा चौकशी समितीला खुलासा केला ते पत्र कसं अर्धवट वाचलं तुमच्या प्रेसमध्ये हे बघा। त्या पत्रात त्यांच्या खात्याअंतर्गत पोलिसांच्या तक्रारीविषयी चौकशी चालली होती। काय चालली होती चौकशी? त्या चौकशीमध्ये त्या ताई काय म्हणतायत की माननीय खासदार यांचे 2 पीए त्या ठिकाणी आले होते। त्यांनी मला खासदारांना फोनवर बोलणं करून दिलं। मी खासदार सरांना खासदार सरांनी विचारणा केली की पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्याविषयी कंप्लेंट आहे त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे का? तेव्हा त्यांनी असे सांगितले की आरोप चुकीचे आहेत, असे माझ्याकडून होणार ना, पुन्हा होणार नाही। त्यांना मी हमी दिली। एवढंच वाक्य मास्टर माइंडला सापडलं आणि तो खासदार वाक्याचं कधीचे 4 महिन्याचं ते मेडिकल डॉक्टर आहेत। जेव्हा मी इथे मुकदम वगैरे आणतो ना, आता त्यांनी जे वाचून दाखवलं ना त्यातली ओळ कोणती खाल्ली हे मी तुम्हाला सांगतो। त्यांनी सांगितलं तेव्हा मी त्यांना फोनवर माननीय खासदार यांचे 2 पीए व त्यांनी मला बोलणे करून माननीय खासदार बोलत आहेत असे सांगितले। तेव्हा मी त्यांना फोनवर बोलले असताना माननीय खासदार सरांनी मला विचारणा केली, पोलीस कर्मचारी त्यांची कंप्लेंट अशी आहे की तुम्ही बीडचे असल्यामुळं तुम्ही आरोपी यांना फीड देत नाही असे पोलिसांचे आरोप आहेत। तुम्ही बीडचे असल्यामुळं तुम्ही आरोपींना फीड देत नाही। हे वाक्य का नाही घातलं खासदार साहेब? हे वाक्य का काढलं आणि पुढचं वाक्य तुम्ही का घेतलं? तेव्हा त्यांना जुने आरोप चुकीचे आहेत व इथून पुढे असे आरोप होणार नाहीत अशी मी त्यांना हमी दिली। या उत्तर मी पोलीस निरीक्षक महाडिक सर यांना फोनद्वारे पोलिसांनी केलेल्या आरोपाची विचारणा केली असता त्यांनी मला उडवाउडीचे उत्तर दिले व माझा काही संबंध नाही असे सांगितले व मी जे बोलले तेव्हा त्यांनी माझी तक्रार न घेण्याची भूमिका घेतली। त्यामुळे मी माझ्या जीवाला जर काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण हे देखील चौकशी समितीत तिनं सांगितलंय। पण ते खासदार कोण? तुम्ही म्हणताय माझी खासदार आहे, चांगली गोष्ट आहे। ते खासदार कोण आणि त्यांचे 2 पीए कोण? रणजित दादा, याच्यासाठी तुमची देखील नार्कोमध्ये हा विषय आला पाहिजे की कोण खासदार आहेत, कोणते खासदार हे त्या ठिकाणी फोनवर संपदाशी बोलले आणि ते कोण पीए होते ज्यांनी फोन लावून दिला। तर तुमच्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल। नार्को टेस्टमध्ये ते खासदार तुम्हीच आहेत का लाईव्ह डिटेक्टिव्हमध्ये? ह्याचं देखील हा प्रश्नाचं पहिलं उत्तर आलं पाहिजे। त्याच्यानंतर हा जो तिचा रिपोर्ट आहे सुसाईड रिपोर्ट, याच्यात त्यांनी काय म्हणलंय, माननीय महाडिक सरांच्या पत्राप्रमाणे मी इलेक्ट्रिक डीपी चोरीतील ऊसतोड मुकादम, मी परत रिपीट करतोय, मी ऊसतोड मुकादम त्यांना फीट न दिल्याचे आरोप, त्यांनी मला सविस्तर माहिती द्यावी व अशी विनंती मी चौकशी प्रकरणात करत आहे। त्यामुळे केलेले आरोप पूर्णपणे मी फेटाळत आहे। आरोपी फीट न दिल्यास त्यांनी माझ्या वरिष्ठाला कळवून दुसऱ्या डॉक्टरांनी पेशंट तपासणीसाठी विनंती करायची हवी होती। असे कोणतेही विनंती त्यांनी पत्राद्वारे केली नाही व आरोपी फीट करण्याचा सर्वस्वी निर्णय हा ऑन ड्युटी डॉक्टर व त्याच्या वरिष्ठांचा असावा असे माझे मत आहे। त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला कायम कामात अडथळा आणून त्रास देऊ नये अशी विनंती मी चौकशी समितीकडे करत आहे। मग माझं म्हणणं आहे की संपदानं 19 जूनला ज्या डॉक्टर संपदानं तक्रार केली 19 जूनला, तर रणजित दादा लाईव्ह डिटेक्टर आणि नार्को टेस्टला आपल्या खुर्च्या तर लावूच, 1 नंबरला तुमची आणि 2 नंबरला माझी, पण त्याच्यानंतर DYSP राहुल धस यानं कुणाच्या दबावाखाली संपदाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं
त्याची देखील राहुल धसची नार्को टेस्ट झाली पाहिजे, त्याची लाईव्ह डिटेक्टिव्ह चाचणी झाली पाहिजे. कारण याच्यावर कुणाचा दबाव होता? त्यानंतर पोलीस निरीक्षक महाडिक यानं कुणाच्या सांगण्याहून संपदाची तक्रार केली, यात महाडिकची देखील नार्को टेस्ट झाली पाहिजे. आणि जायपत्रे, पाटील आणि बदने हे कुणाच्या सांगण्यावरून फिटनेस सर्टिफिकेट द्या, हा कुणाच्या दबावावर डॉक्टरवर दबाव टाकत होते. तर माझी विनंती आहे की आपल्या शेजारी राहुल धस, पोलीस निरीक्षक महाडिक, जायपत्रे, पाटील, बदने आणि डॉक्टर धुमाळ यांच्या देखील आपण खुर्च्या लावू आणि आपल्याला कळू देत की कुणाच्यामुळं एवढा दबाव होता की त्यांना त्या दबावामुळं त्या ठिकाणी संपदाचा छळ करण्यात आला.